नमस्कार, मी पवार अभिजित माऊली न्यूजच्या लोकसभा निवडणुकीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कारण की आता पाहतो की लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। याच अनुषंगाने प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण की अनेक लोकसभेच्या अनुषंगाने जनतेचा कौलाच्या माध्यमातून येते, जनतेच्या मनातून येते की ही लोकसभा निवडणूक ही आपण पाहतो की विकासाच्या मुद्द्यावर होईल। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक नेता येतो आणि विकासाच्या बाजूने निवडणूक लढवतो असं चिन्ह पाहायला मिळतंय। परंतु ही निवडणूक कशा अनुषंगाने होते, कारण की गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा उद्भवताना पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणता नेता मांडतोय यावर सुद्धा मराठा समाज त्याच नेत्याला मतदान करणार असं सुद्धा चिन्ह पाहायला मिळतंय। परंतु आपल्या समोर या ठिकाणी जे काही मतदार बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणवणार नेमका जनतेचा कौल कशा प्रकारचा असणार आहे, जनता कोणाच्या बाजूने उभा राहणार हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार। कारण की विकासाच्या बाजूने, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्हा हा मागास, कारण की ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आजूबाजूचे जर जिल्हे पाहिले तर विमानतळापर्यंत जिल्हे गेले, परंतु बीड जिल्हा हा रेल्वे आणि MIDC पर्यंत आलेला पाहायला मिळतो। ही निवडणूक कशा प्रकारची होते हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। आपल्यासोबत मतदार बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल नेमकं ही निवडणुकीचा कौल कशा प्रकार, जनतेचा कौल जाणून घेतात कशा प्रकारचा असेल? यावर्षी परिवर्तन हे निश्चितच आहे। शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे कमीत कमी 1.25 लाख मतदानाने निवडून येणार। कारण त्याचं कारण काय आहे की BJPच्या सर्वेनेच विद्यमान खासदार हे सबसेल नापास ठरलेले आहेत विकासाच्या बाबतीमध्ये आणि ह्या 10 वर्षांमध्ये कसलाही भाजपकडून विकास झालेला नाही, कुठलीही सुखसुविधा नाही बीड जिल्ह्यामध्ये। आणि त्या भगिनीने मराठा आरक्षणाला खूप कडाडून विरोध केलाय, त्याच्यामुळे मराठा समाज नक्कीच त्यांच्या विरोधात आहे, निश्चित आहे। बजरंग सोनवणे किमान 1.25 लाख मतदानाने तरी निवडून येणार हे निश्चितच आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये प्रीतम मुंडे खासदार होते, त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे खासदार आहेत। नेमकं जनतेचा कौल या वर्षीचा, कारण की त्यांच्याच भगिनी खासदार लोकसभेसाठी उभारल्यात। 10 वर्षाचा विकास कशा प्रकारचा झाला? कसला तर भाजपनं डिक्लेअर केलंय ना की खासदारकीमध्ये त्यांनी शून्य, त्यांनी विकास निधी त्यांचा परत गेला, कुठलाही विकास नाही। मराठा आरक्षणाला विरोध आहे त्यांचा सबसेल, पुन्हा कुठली MIDC नाही। त्या गेल्या वेळेसच्या पंचवार्षिकला असं म्हणत होत्या की पुढच्या 2024च्या इलेक्शनला मी रेल्वेत बसून फॉर्म भरण्यासाठी येणार। रेल्वे तर कुठंच नाही, रेल्वे नाही, विकास काम नाही, काही नाही। सबसेल बंपक गोष्टी त्यांच्या। यावेळेस बीड जिल्ह्यातल्या जनतेनं त्यांना सबसेल ओळखलेलं आहे। त्या किती पण त्यांनी सांगू द्या, पण लोक त्यांच्या बाजूने नाही हे निश्चितच आहे। बजरंग बाप्पाची रणनीती कशी असणार आहे? बाप्पानं तर उघडपणे जरांगे पाटलांचं जे काय आंदोलन झाले मराठा आरक्षणाचे त्याच्याविषयी समर्थन दर्शवले। आणखी पण त्यांच्या बाईटमध्ये येते की मी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाच्या पाठीमागेच आहे। त्यांची एक बी बाईट दाखवा की मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे। आता राहिला प्रश्न सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे। आता लोकसभा आहे, नंतर विधानसभा आहे, तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला ह्या इलेक्शन झाल्याच्या नंतर जाणून येईल की त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले का नाही। लोक पण लोकसभेच्या निर्णयावरच पुढचा निर्णय घेणार आहे। त्याच्यामुळे निश्चित लोकांकडून अपेक्षा आहे की बाप्पा यावर्षी मराठा आरक्षणाचा लोकसभेत सुद्धा मुद्दा मांडतील। नक्कीच लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडतील। विकासाच्या बाजूने ही निवडणूक होईल। 10 वर्षाचा विकास हा शून्यच आहे। निष्क्रिय खासदार प्रीतम मुंडे आहेत असं सुद्धा या ठिकाणचं मतदार बांधवांचं म्हणणं आहे। नेमकं काय सांगाल, ही निवडणूक कशा प्रकारची होईल? ही निवडणूक कशा प्रकारची होईल? बजरंग बाप्पा सोनवणे, पंकजा मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांची लढत होती। ही निवडणूक कशा प्रकारची होईल? ही निवडणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने बाप्पाचा विजय हा निश्चित शेतकऱ्यांनीच ठरवलेला आहे। आणि या निवडणूक 10 वर्ष झालं त्यांचं सरकार असून ते विद्यमान खासदार असून त्यांना एक प्रकल्प उभा करता आला नाही। तर या आता निवडून येऊन काय करणार आहेत? आणि म्हणतात सक्षम उमेदवार दिलाय, मग हा उमेदवार सक्षम नव्हता का त्यांच्या म्हणण्याप्रमाणे? मग आता त्यांनी सक्षम उमेदवार दिलाय, त्यामुळे बाप्पाचा विजय हा निश्चित आहे। प्रत्येक गावागावात जनतेच्या मनात, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात हे ठरवलेलं आहे लोकांनी स्वतःनी की बाप्पाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन बहुसंख्य मतांनी लोकसभेला निवडून आणू। आणि निवडून आणल्यानंतर बाप्पांनीही सांगितलंय की मी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडीन। नेमकं 10 वर्षाच्या विकासाबाबत काय सांगाल? विकास 0 आहे, 10 वर्षात विकासच नाही। हे ABP माझानी न्यूज दिलेली, त्यांनी सगळं सर्वेमध्ये दाखवलेलं आहे। विकासाच्या बाबतीत शून्य, नापास। नेमकं रेल्वेचा प्रश्न आहे, अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। या रेल्वेच्या प्रश्नाविषयी नेमकं काय सांगाल? रेल्वे हे फक्त यांचं राजकारण चाललंय रेल्वेच्या जीवावर। रेल्वे ही यांच्याकडून येणार नाही। आणि 10 वर्षात ही फक्त 99 काय 108 किलोमीटर केली त्यांनी फक्त, त्याच्यामुळे ह्यांच्याकडून ते कामच होणार नाही रेल्वेच।
नेमकं काय सांगाल, 10 वर्षाचा विकास हा शून्यच पाहायला मिळतोय. ही निवडणूक कशा अनुषंगाने होते, नेमकं तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे? आमचा पाठिंबा यापूर्वी 10 वर्षे प्रीतमताई खासदार होत्या. म्हणजे आता पंकजाताई आणि प्रीतमताई म्हणजे फक्त भाकरी फिरवलेली, म्हणजे दोन्हीचं काम एकच आहे. कारण पंकजाताईनंच प्रीतमताईच दोघं एकच आहेत ना. विकास मोदी साहेबांनीच डिक्लेअर केलेलं आहे की 0 बजेट. त्यांनी जे त्यांचं खासदार फंड हा कुठेही वापरलेला नाही. आणि दुसरा विकास म्हणजे ज्या मुंडे साहेबानं साखर कारखाना तयार केला तो कारखाना सुद्धा चालू शकले नाहीत. म्हणजे शेतकऱ्याच्या मुळं उठल्यासारखं आहे. बजरंग बाप्पांनी तरी स्वतःचा कारखाना चांगला चालवला, पुन्हा दुसरे कारखाने घेतले तेही चांगल्या पद्धतीनं चालवले, त्यांचे भाव शेतकऱ्याला चांगले दिले. पंकजाताईच्या ताब्यातला कारखाना ज्याच्यावर येडीची धाड पडते, तुमचं केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, अजून तुम्हाला कुठली सत्ता हवी आहे? तुम्हाला म्हणजे फक्त गोरगरीब शेतकऱ्याच्या मानेवर बसून त्यांना जितकं खाली दाबता येईल त्याच्यात तुम्हाला समाधान वाटत असेल तर तुम्ही डिक्लेअर करा, आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं वागणूक देऊ. तर आम्ही त्या निवडणुकीतच उतरत नाही, आमचा निषेध असेल. कारण तुम्हाला जर जेवढं तुमचे बंधू धनंजय भाऊ मुंडे पालकमंत्री आहेत, तुम्ही 15 वर्षापासून मुंडे साहेबापासून तुमच्याकडेच खासदारकी आहे, एवढा असतानाही तुम्हाला अजून उणीव कोणची नेमकी? त्याच्यामुळं एक सामान्य कुटुंबातले व्यक्ती, ज्याला सामान्याच्या खरं ज्याचं जळतं त्याला कळतं अशी जाण असणारे बजरंग बाप्पा हे उमेदवार आहेत. म्हणून आमचा सामान्याचा पाठिंबा. पुढारी जाऊ द्या नसू द्या, पुढारी काय खोके आणि एकदम ओके, हे सगळे पंकजाताईकडे खोक्यावाले उमेदवार आहेत, खोक्यावाले पुढारी आहेत. पण सामान्य जनता ही बजरंग बाप्पाच्या बाजूने असल्यामुळं 101% बजरंग बाप्पा हे लाखोच्या मताने निवडून येणार, हे ठाऊकपणे. 10 वर्षाच्या विकासाबाबत काय सांगाल? 10 वर्षात विकास हा फक्त शब्द आहे. विकास झाला, पण कोणाचा झाला? ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत ते आता हेलिकॉप्टर विकत घेण्याच्या मनस्थितीत आहेत. पण निवडणूक असल्यामुळे फक्त हेलिकॉप्टरनं हिंडले तर लोकांच्या मनात वेगळी भावना जाईल म्हणून. नाहीतर तुम्ही पाहितलंय, आम्हाला कधी बीड जिल्ह्यात पंकजाताईच हेलिकॉप्टरनं आलेल्या दिसतात. ह्याच्या आधी सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री होते, पण त्यांना 4 चाकी सुद्धा गाडी नव्हती. मग हे पैसा आला कुठून? सामान्य जनतेचाच पैसा आहे ना. तुम्ही जो कारखाना चालवला नाही ते शेतकऱ्याच्या पैशावर तुम्ही इकडं आज निवडणूक लढवायला लागलात. तुमच्याकडे एवढ्या गाड्या कुठल्या? ह्याचा खर्च कसा शासनही कसं विचारित नाहीत, पत्रकार कसे विचारित नाहीत. तुम्ही फॉर्म भरायला बजरंग बाप्पाच्या लय झालं 20 ते 25 गाड्या असतील, काल 200 300 गाड्या. मग ह्याचा खर्च निवडणूक आयोग का विचारत नाही? का निवडणूक आयोग फक्त गरीबालाच विचारतं का? की तुम्ही आम्ही एक शब्द बोलला तर आता हे मुलाखत दिल्यावर सुद्धा आम्हाला भीती वाटते. भाजपचे कार्यकर्ते आमच्या घरावर धाड टाकतात का काय, घरात घुसून हाणतात ती. ही अवस्था आजची. आज बोलायला कोणी तयार नाही. आम्ही जीव उदार आहेत म्हणून बोलतो. नक्कीच आपण पाहिलं की बीजेपीच्या सत्तेखाली दडपण आल्यासारखं असं सुद्धा वाटतं या ठिकाणच्या मतदारांचं म्हणणं आहे. परंतु अजून मतदार आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून नेमकं काय सांगाल, या वर्षीचा जनतेचा कौल कसा असेल? वंचित बहुजन आघाडीकडे अशोक हिंगेला भरपूर सहकार्य होईल असं मला वाटतं. नेमकं अशोक हिंगेच का? मराठा आरक्षणात वेळोवेळी त्यांनी जरांगे पाटला सोबत काम केलेलं आहे. मराठा महासंघापासून त्यांचं कार्य चांगलं आहे, म्हणून मला असं वाटतं की अशोक हिंगेला पाठिंबा चांगला मिळेल. कारण की या वर्षी सुद्धा तिरंगी लढत होती, नेमकी ही लढत तिरंगी होणार आहे. परंतु मराठा आरक्षणाविषयी मुद्दा अशोक हिंगे संसदेत मांडतील का? मानतील ना, 100% मानतील, खात्री आहे मला. नेमकं गेल्या 10 वर्षाच्या विकासाबाबत काय सांगा? 10 वर्षात विकासच झालेला नाही कुठलाच. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काय हालत बीडच्या हे सगळं जनतेला माहिती. तर रस्ते कसले तर काही नाही, 10 वर्षामध्ये कुठलाही विकास केलेला नाही, झालेलाच नाही.
गेल्या 10 वर्षामध्ये कसलाही विकास झालेला नसल्याचं सुद्धा या ठिकाणच्या मतदारांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून मतदार आहेत. काय सांगाल, आपण पाहिलं की अनेक जिल्हे विमानतळापर्यंत गेले, परंतु बीड जिल्हा हा फक्त रेल्वे आणि MIDC सेवेवर एक बेरोजगार तरुण म्हणून काय सांगाल? या भाजपने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आकर्षण, कारण की कुठल्याही शेतमालाला भाव नाही. हे देवेंद्र फडणवीस एक काळ पाशा पटेल सोबत शेतकरी यात्रा काढत होते, त्यामध्ये 7,000 रुपये भाव असा सोयाबीनला मागत होते. आता सध्या सोयाबीनला 4,000च्या पुढे भाव सध्या जात नाही, त्याच्या आतच भाव आहे आणि हमी भावाची घोषणा करते. हे फक्त फसवं सरकार आहे. त्याच्यामुळे ह्यावेळेस पंकजा ताईंना आम्ही मतदान करणार नाही शेतकरी ह्या नात्याने. आणखी त्यांच्याकडे सध्या कारखाना आहे, बजरंग बाप्पाकडे सध्या कारखाना आहे. बजरंग बाप्पाच्या कारखान्याचा त्यांच्यापेक्षा 200 रुपयांनी भाव टाईट आहे. त्यांनी काही लोकांचे सध्या बिल सध्या दिलेले नाहीत अक्षरशः. त्याच्यामुळे त्यांना यावेळेस आम्ही नापसंत करणार आहे. नेमकं मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या उद्भवताना पाहायला मिळते. मराठा आरक्षणाचा प्रश्न बाप्पा बजरंग सोनवणे हे संसदेत मांडतील का? 100% मांडतील, कारण की प्रीतमताईंनी सध्या ह्यावेळेस संसदेमध्ये असं म्हणलं होतं की उठतंय सुटतंय कुणी बी की मराठा आरक्षणाविषयी संसदेमध्ये बोलतोय, बाकीचे काय प्रश्न आहेत का नाहीत. त्यांचं संसदेमध्ये आम्हाला स्पष्ट असं जाणवलं की त्यांचा मराठ्यांना विरोध आहे की. आणि पंकजाताईंनी सध्या ज्यावेळेस संघर्ष यात्रा काढली होती त्यावेळेस सध्या बीड जिल्ह्यामध्ये आला की त्यांनी स्वतःचा सूर बदलला की त्यांना मराठ्यांना सध्या विरोध आहे. ते आज भूमिका टेजवर मांडीत असतील तरी बी त्यांचा आतून 100% त्यांचा मराठ्यांना विरोध आहे ओबीसी मध्ये आणण्यासाठी. रात्रीची सभा पंकजा मुंडे यांची बीड येथे झाली. त्या ठिकाणी सुद्धा व्यासपीठावरून पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी सुद्धा मराठा समाज आला असेल, आम्ही छत्रपतींचे आहेत की नाही असं सुद्धा त्या ठिकाणचा सवाल झालेला. कारण की त्या ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे अशा सुद्धा घोषणांनी त्या ठिकाणचा परिसर दणाणून केला. अनेक त्या ठिकाणी हजारो बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते मराठा समाजाचे. याविषयी नेमकं तुमचं मत काय? ते फक्त भावनिक आहे, समाजाला दाखवण्यासाठी, दुसरं काही नाही. सरकार आलं, सत्ता आली की सगळा विषय संपवतो. कोण काय, कोण मराठे, कोण काय, काही घेणं नाही त्यांना. फक्त मला जातीवाद आम्ही करीत नाही. जातीवाद हा बीड जिल्ह्यामध्ये 100% केला जातो. आपल्या कलेक्टर ऑफिस बघा, कुठल्याही ऑफिसला जाऊन बघा, जे उच्च पदावर आहेत ते सगळं जातीवादीच भरलेले कर्मचारी आलेले बदली करून. दुसऱ्या समाजाला स्थान दिलं जात नाही, काही नाही. नक्कीच आपण पाहिलं की अनेकांच्या बाजूने, कारण की बेरोजगार तरुण हा बीड जिल्हा हा बेरोजगारांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला, कारण की अनेक तरुण बेरोजगार आहेत. आपल्यासोबत काही अजून सुद्धा मतदार आहेत. नेमकं काय सांगाल, एक मतदार म्हणून काय सांगाल, या वर्षीच्या जनतेचा कौल कोणाला पाहिजे? बजरंग बाप्पाला. नेमकं बजरंग बाप्पा सोनवणेच का? बजरंग बाप्पा सोनवणे मराठ्याचं म्हणजे काम करणारा नेतृत्व आहे. त्यांना आम्ही म्हणजे पाठिंबा म्हणून शेतकरी पुत्र असल्यामुळे माझी मुलगी म्हणली बाप्पाला सहकार्य पुढं पाठवण्यासाठी चक रूपात आम्ही त्यांना सहकार्य म्हणून मुलीच्या हाताने चक सादर केला. त्यांना वरी आवाज उठवण्यासाठी सहकार्य म्हणून. नेमकं किती हजाराचा चेक तुम्ही सादर केला? 5,000. एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्ही त्यांना चेक सादर केलाय. चेक हा रक्कम स्वरूपात सादर केला, 5,000चा चेक सादर केला. नेमकी ही भावना काय आहे? शेतकरी पुत्र असल्यामुळे ही भावना आवाज उठवण्यासाठी आम्ही सहकार्य म्हणून मुलींनी मला सांगितल्यामुळे मी चेक मुलीच्या हाताने असं दिला बाप्पाला वरी आवाज उठवण्यासाठी. नक्कीच आपण पाहिलं की शेतकरी पुत्र या शेतकरी पुत्राच्या पाठीशी एक शेतकरी पुत्र उभा राहतो असं सुद्धा चिन्ह पाहायला मिळतंय. कारण की एक 5,000च्या स्वरूपात निवडणूक लढवण्यासाठी, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बजरंग सोनवणे यांना मदत म्हणून या ठिकाणचे चाकरवाडी येथील शेतकरी पुत्र यांनी सुद्धा एक 5,000च्या स्वरूपात चेक सुद्धा बजरंग सोनवणे यांना दिलाय. आपल्यासोबत अजून मतदार आहेत, आपण त्यांच्याकडून नेमकं काय सांगाल, एक मतदार म्हणून काय सांगाल? बजरंग बाप्पा नेमकं का? मराठा काहीच नाही. कारण की अनेकांच्या म्हणण्यातून सुद्धा येताना पाहायला मिळतंय बजरंग सोनवणे. अजून सुद्धा मतदार बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणं. नेमकं एक काय सांगाल, एक या वर्षीचा जनतेचा कौल कोणाला राहील? बजरंग बाप्पा सोनवणे. नेमकं का? मराठी पुत्र आहेत आणि विकास भूमुख आहेत. ते विकास करतील. आरक्षणा प्रश्न म्हणजे आरक्षण बोलतात ते. गेल्या 10 वर्षाच्या विकासाबाबत काय सांगाल? झिरो विकास आहे. विकास काहीच नाही. धन्यवाद. आपण पाहिलं की गेल्या 10 वर्षामध्ये विकास हा शून्यच असताना पाहायला मिळतोय. आपल्यासोबत अजून सुद्धा मतदार बांधव आहेत, आपण त्यांच्याकडे एक तरुण बेरोजगार तरुण आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणवणं, कारण की बीडचा विकास कशा प्रकारचा आहे आणि त्यांना सध्या कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतंय गेल्या 10 वर्षामध्ये आपण निश्चित जाणून घेणार. काय सांगाल, या वर्षीचा जनतेचा कौल कसा असणार आहे? या वर्षी बजरंग बाप्पा सोनवणे खासदार होणार आहे. नेमकं का?
पहिल्या खासदाराने काही काम केलेले नाही, काय नाही जनतेसाठी. त्याच्यामुळे एक बेरोजगार तरुण म्हणून काय सांगाल? MIDC नाही, शेती मालाला भाव नाही. अशा आपण अनेक तरुणांचं जाणून घेतलं की कारण की बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बेरोजगार तरुण असताना पाहायला मिळतात. कारण की प्रत्येक नेता तो आणि विकासाचे मुद्दे मांडतो आणि निवडणूक लढवतो असे चिन्ह समोर पाहायला मिळतात. परंतु ही निवडणूक कशी होते या अनुषंगाने प्रत्येक जनतेच्या मनातून फक्त बजरंग बाप्पा सोनवणे यांचं आणि अशोक हिंगे यांचंच नाव निघताना पाहायला मिळतं. येथील सुद्धा तरुणांचं म्हणणं अशोक हिंगे आणि बजरंग सोनवणे यांनाच पाठीशी असताना सुद्धा पाहायला मिळते. जास्तीत जास्त संख्येने बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी जनता असताना सुद्धा पाहायला मिळते. कॅमेरामॅन अशोक मोरे सोबत मी पवार अभिजित, बीड.